गावातून माझ्या आधीसुद्धा काही लोक शिकलेले होते, पण शिकायचं, जायचं, पैसे कमवायचे आणि आपल्या दुनियेत हरून जायचं. सगळं करत असताना आपण जिथून निघालो, ज्या ठिकाणून आलो, जो बेस आहे मूळ आपलं, ते मात्र जाणीवपूर्वकरित्या दूर सारलं जातं. म्हणजे जेव्हाच्या भरवशावर सोडतो आपण. इथं ते नाही आहे. इथं ते डेस्टिनी असते जे आपण स्वतः एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्या लाईफमध्ये. कारण की आपल्यासमोर रोल मॉडेल नसते, कोणत्या क्षेत्रामध्ये रोल मॉडेल नसतो आणि संख्या जास्त ते बरोबर असेल असं आपण समजतो. आणि ती आणखी चेंज होत गेली. 2008मध्ये तुम्हाला सांगतो, इंटरनॅशनल गोष्टींचा आपल्या लोकल लाईफवर काय परिणाम होते. आपण ह्या सोडून आलं होतं. त्यानंतर मग प्रोडक्शन म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरचं आयात निर्यात हे कमी झाल्यामुळे प्रोडक्शन कमी होते आणि मग मार्केटमध्ये डिमांड नसल्यामुळं लोकांचे जॉब जातात. कारण की प्रोडक्शन करायचं नसलं तर मग वर्करची गरज नसते आणि मग त्या कंपन्या आपोआप कमी करत असते. उनको ना चाहे उसको हम क्यों चाहे, अशी बात आहे ना. ह्या काय रिअल लाईफच्या गोष्टी आहे. आता तुमचं वय ते आहे, तुम्ही ह्या शब्दांमध्ये तुम्हाला कनेक्ट होते, म्हणून त्या शब्दात. शिक्षण पास असलो तरीसुद्धा मला जॉब नव्हता. इंजिनिअरिंग पासआउट कॉलेजमधून, कारण कॉलेज ऑफर करत नव्हते जॉब. 2-4 असे म्हणजे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गव्हर्मेंट इंजिनिअरिंग अमरावती आणि VGTI मुंबई, हे जे टॉप लेवलचे कॉलेज होते इंजिनिअरिंगचे, फक्त त्यामध्ये प्लेसमेंट होतं. तेव्हा फॉर्म्युला हाच होता सुरुवातीपासून की कम में बम, जो भी करना है कम में बम करो. मीन्स मिनिमम इन्व्हेस्टमेंट मॅक्सिमम आउटपुट. आता हा जो काही प्रोग्राम चालू आहे त्यामध्ये आमचं इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. म्हणजे स्वतःच्या खिशातले पैसे टाकून आपण काहीतरी करून राहिलो बा, असं नाही आहे. हे पोरंसुद्धा असे ज्या फॅसिलिटी घेऊन राहिले, स्वतःचे पैसे खर्च नाही करून राहिले, पण या ठिकाणी ते नॉलेज. जसं आपण त्यापैकी कोण ग्रामसभेमध्ये गेला आहे, आपली ही कंडिशन आहे. पंचायत राज काय आहे, आपण जे यूथ आहो, आपल्यापाशी एक वेगळं व्हिजन असायला पाहिजे, है ना. आपण बेसचा FLN गडबड आहे. म्हणजे समजा FLN म्हणजे फाउंडेशनल लर्निंग अँड न्यूमरसी. असरचं कोणीतरी न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल, असरचा अहवाल आला प्रथम आणि असरचा अहवाल आला आणि त्यामध्ये असं निष्कर्ष काढण्यात आला की 7वीपर्यंतच्या पोरांना वाचता येत नाही, है ना. 10वीपर्यंतच्या पोरांना साधी बेरीज वजाबाकी करता येत नाही. असं कुठंतरी ऐकलं असेल कुठंतरी. याचा अर्थ तुम्ही कोणीच न्यूजपेपर वाचत नाही, का प्रश्न तयार हो जाता. आपण जे मिडल क्लास नाही आहे, आपण लोअर मिडल क्लास बी नाही आहे, आपण त्याच्या खाली आहे. ठीक आहे, आपण फक्त आपली पार्टने थोपटून घ्यायची की मिडल क्लास. सस्टेनेबिलिटी म्हणतो आपण, शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे असं आहे की भाई आताही इस्तेमाल करायची एखादी गोष्ट आणि ते भविष्यातसुद्धा इस्तेमाल करण्यासाठी राहिली पाहिजे मागच्या लोकांसाठी, है ना. त्याला म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंग्लिशमध्ये. आणि यावर कोर्सेससुद्धा भरपूर आहे. तर जे कोर्सेस आहे अवेलेबल ते डेव्हलपमेंटशी रिलेटेड राबवण्यासाठी मनुष्यबळ नाही आहे, मॅनपॉवर गव्हर्नमेंटपाशी माणसं नाही आहे, किंवा ते भरू इच्छित नाही आहे. हे दोन्ही गोष्टी एकसाथ आहे. त्यासाठी काय आहे, आता तुम्हाला सांगतो, NGOज खूप साऱ्या आहेत ज्या डायरेक्ट काम करते. कोणीतरी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ऐकलं असेल तुमच्या गावात काम झालं तर. संजीवनी इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट अँड डेव्हलपमेंट, टाटा ट्रस्टचं नाव कोणी ऐकलं आहे ना. अशा ऑर्गनायझेशन आहे. आणि CSR आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ग्रुप तयार केला आहे, त्यामध्ये हेच होतं की गिव्ह बॅक टू सोसायटी. आपल्याला एक भावना तयार करायची आहे की मी जर बनलो आहे तर माझं थोडंसं का होईना कॉन्ट्रीब्युशन मी गावासाठी द्यायला. जो गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लागत असेल आणि 3-4 कॉलेजमध्ये लागत असेल, COEP पुणे, VGTI मुंबई, गव्हर्मेंट अमरावती, ह्या 3 कॉलेजमध्ये जर नंबर लागत असेल तर तुम्ही जा गव्हर्मेंट इंजिनिअरिंगला, नाहीतर जाऊच नका, हे आम्ही सांगतो. कारण की प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जाल तर तुमचं सगळं पैसा 7-8 लाख हे तर चालले जाईल. OBC असलं, आता रामदेव बाबा रायसोनी जे आहे ते डीम टू बी युनिव्हर्सिटी होतं, जे हरीशने सांगितलं, आता त्या स्वतः युनिव्हर्सिटी बनल्या. आता हम करे सो कायदा आहे त्यांचं. आता अव्वाच्या सव्वा कितीही फी घेऊ शकतात. ठीक आहे. त्या डीम टू बी युनिव्हर्सिटी होत्या तोपर्यंत UGC त्यांच्यावर काही ना काही वाच होता. रायसोनी आणि रामदेव बाबा ह्या स्वतःच युनिव्हर्सिटी बनल्या. आता ते बहुत झाले, तगड़ झाले. वो कुछ भी करेंगे और हमको देना पड़ेगा. पैसा है तो जाओ भाई. उसके बाद भी वो
गॅरंटी नहीं दे सकते कि हम आपको प्लेसमेंट देंगे यानी जॉब देंगे. जॉबही दिला तरी तो किती देईल, 12,000 देईल की 15,000 देईल सांगता येत नाही, है ना. त्यामुळे तुमची जे काही आवड आहे त्यानुसार तुम्ही संपर्क साधू शकता. आणि हे तर आहेच, ज्याला काहीच पैसे खर्च न करून एकदम लविश लाईफ जगायचे आहे तो या इकडे. ज्याला पॉवर पाहिजे, पैसाही पाहिजे, तो MPSC UPSC करा, तेही माणसं आहे आपल्यापाशी, है ना. आणि ज्याला शस्त्रधारी बनायचं असेल तेही आहे आमच्या गावातले, BSFमध्ये आहे, आर्मीमध्ये आहे, ते डायरेक्ट करू शकतात तुम्हाला मार्गदर्शन. पण या व्यतिरिक्तसुद्धा फेलोशिप आहे. हे तर झालं एज्युकेशन. कोणाला एज्युकेशन नाही करायचं म्हणून डायरेक्ट लागायचं आहे जॉबवर, यार काहीतरी मला अर्निंग पाहिजे, कारण माझ्या घरची परिस्थिती नाही आणि मी एवढं शिकू शकत नाही. म्हणजे आपल्याला पैसे नसले तरी चालते, इथं नंबर लागला तर 100% स्कॉलरशिप भेटून जाईल, तर शिकणं होते. मग तरी कोणाला कंटाळा येते, यार काय इतक्या वर्ष अभ्यास केला ना, आता हे पुन्हा काय अभ्यास करायचा, अशी मानसिकता असू शकते कोणाची. त्यासाठी फेलोशिप्स आहे. पिरामल फाउंडेशनची गांधी फेलोशिप आहे, SBI फाउंडेशनची यूथ फॉर इंडिया फेलोशिप आहे, आणखी अशोका युनिव्हर्सिटीची मोठ्या फेलोशिप आहे. त्या फेलोशिप अशा आहे की त्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर कोणाला 25,000, कोणाला 35,000, कोणाला 50,000, 60,000 असा स्टायफंड मिळतो 1 वर्ष 2 वर्षासाठी. त्यानंतर मग जॉब कंटिन्यू होऊ शकते.